कालचं सोन्या 50 केसरी मैदान झालं आणि मैदानात आवाढव्य खर्च किंवा आवाढव्य बक्षिसाचं हे होतं. अगदी आमदार साहेब सुद्धा म्हटलं की बाबा एवढा मोठा खर्च, माझं नाव किंवा सगळ्याच गोष्टी, की अनेक कार्यकर्ताच आहेत की माझ्याकडे पैसे मागायचं आधी नंतर मैदानात बोलवत होतं मला. परंतु आपण म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांना ह्या एकमेव कार्यकर्ता असा असेल की एवढा खर्च करून माझ्याकडं डायरेक्ट मैदानात मला बोलवले आणि मैदानात बघितलं तर मलाच वेगळं वाटलं. असं मैदान आपण तुम्ही घेतलं आणि ह्या मैदानाची सुरुवात कशी झाली आणि म्हणजे कसं तुमच्या डोक्यात आलं हे मैदान घ्यायचं पहिली सुरुवात? संकल्पना खरं तर दोन्हीच आहे, कारण की सोन्या बैलाचा मी लहानपणापासून फॅन होतो आणि जिथे तिथं सोन्या ज्यावेळेस माळशिरसला पहिला पाहिला होता, म्हणजे नाही का बंदी उठली आणि माळशिरस हिंदी केसरी मैदान झालं बघा 2022ला. त्यावेळेस पण इथून मी बैल बघा गेलो होतो. म्हणजे थोडे संबंध जयेश पाटील माझे, आणि खरं तर जयेश पाटील पहिल्यापासून त्यांच्या लहान भावासारखंच म्हणजे मला नाही का मानतात. आणि कुठं तर त्यांच्यासोबत असताना अतिशय जवळ संबंध निर्माण झाले. त्यानंतर आम्ही बैल पण खरेदी केले त्या मध्यंतरीच्या काळामध्ये. आणि ज्यावेळेस बैल मुंबईतली मोठी शर्यत जिंकला आणि त्यानंतर नाही का पुसेगाव हिंद केसरी झाला बैल. पुसेगाव हिंद केसरी झाल्यानंतर बैल थोडासा नाही का, त्यानंतर जसं बैलाचं वय व्हायला लागलं तसं नाही का लोकांना वाटायला लागलं की आता नाही का सोन्याचं नाव संपतंय, सोन्या कुठं तर थांबतोय. या गोष्टींची चर्चा कुठं झाली. तो म्हणजे वर्षभराचा कालावधी की त्या काळामध्ये बैल पळाला नाही का. आता बैल पळाला नाही तर का, तर बैलाचं वय जवळपास त्यावेळेस मला वाटते 10-12 वर्ष बैलाचं वय झालं होतं. त्यामुळे बैलाला नाही का पळणं शक्य नव्हत्या गोष्टी. मग त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस एकत्र बसलो की मैदान घ्यायचं चाललं तर काय करायचं कसं करायचं, तर त्यावेळेस संकल्पना सुचली की आपण स्वर्गवासी पंढरीशेठ फडके आप्पा यांच्या स्मरणार्थ, आप्पांचं पण निधन झालं होतं आणि त्यानंतर असा विचार आला की दोन्ही मुंबईची जर देवांच्या नावानं जर आपलं मैदान होत असेल तर एक वेगळी संकल्पना असेल, तर त्यावेळेस असं आपण ठरवलं की बाबा की स्वर्गवासी पंढरीशेठ फडके आप्पांच्या स्मरणार्थ आणि सोन्याच्या नावानं आपण मैदान ठेवायचं. तर त्यावेळेस आमची सगळी टीम बसली. त्यावेळेस ठरलंच की बाबा सोन्याच्या नावानं मैदान. तर त्यावेळेस ठरवलं की सोन्या 50-50 केसरी. आणि आपलं पहिले वर्ष स्वर्गवासी पंढरी आप्पांच्या स्मरणात झालं. म्हणजे आत्तापर्यंत ते तिसरं पर्व झालं ते त्यांच्या स्मरणात आणि सोन्याच्या नावानं झालं. आणि सोन्याच्या नावानं झालं म्हणण्यापेक्षा काय की सोन्याचे मालक जयेश पाटील असतील की त्यांनी एवढा चांगला आज हिरा या महाराष्ट्रात घडवला आणि त्या तालमीचा वस्ताच म्हणलं तर जयेश पाटील. तर तिथनं तुम्ही मैदानाची सुरुवात केली आणि मैदानाला तुम्हाला वाटत होतं एवढं मोठं यश येईल? नाही, खरं तर सोनारपाड्याच्या सोन्याला यशच आहे. आणि ज्या वेळेस बैल पाहिला त्यावेळेस पण त्या बैलाला यश झालं. खूप कमी अपयश त्या बैलाला आलं, त्यामुळे त्या बैलाला देव म्हणून आज समजलं होतं. आणि अनेक बैल सोन्याने देखील घडवली आणि त्या सोन्याचं नाव कुठं तर अखंड भारतभर राहावं एवढीच एक मनामध्ये इच्छा बाळगली आणि सोन्या नावानं मैदान आपण चालू केलं. बरं, आता मला सांगा आप्पा, तुम्ही कंटिन्यू ज्यावेळेस हे मैदान घेत असता, म्हणजे एवढं यश तुम्हाला येत गेलं, पहिल्या मैदानापेक्षा दुसरं मैदान चांगलं झालं, दुसऱ्या मैदानापेक्षा तिसरं मैदान चांगलं झालं आणि जेवढं मोठं मैदान तेवढं काही गोष्टी येते त्याच. म्हणजे तिथं असं कुठलंच मैदान नाही की तिथं अडचणी येत नाही. त्या अडचणीला कसा सामना करता तुम्ही? नाही, अडचणी येते 100%. आज एवढं मोठं नियोजन, आज एवढे लोक येणार, काही बैल मालक आपल्यावरती विश्वास ठेवण्यात असतात अड्ड्यात. त्यामुळे त्या विश्वासाला सार्थ राहिलं पाहिजे आणि आपण ज्या कमिटमेंट केल्यात त्या पूर्ण केल्या पाहिजे. मग ते कोणत्या किमतीवर असू दे. आज आपण एवढं मोठं मैदान, एवढा खर्च तुम्ही सगळं बघितले आणि एवढी कमी प्रवेश पे अनेक मालक म्हणले की याला हे कसं काय शक्य आहे की आज म्हणजे तुम्ही खिशातले पैसे घालून मैदान घ्या. अनेक लोकांना असं पण वाटलं असेल आपण 970 गुणिले 800चा विचार केला असेल लोकांनी, परंतु 1 लाख प्लस एक टी व्ही म्हणजे 1,20,000 बक्षीस, 1,20,000 बक्षीसला 1200 रुपये प्रवेश फी नियमानुसार. ते कसं शक्य कसं झालं त्या गोष्टी? आणि शक्य म्हणजे काय आहे की आमची मित्र कंपनी खूप मोठी आहे. सोन्याला मानणारा वर्ग आहे. विनायकदादा असतील, गुरुदादा असतील, म्हणजे सागर शेटकट्टर असतील, सुरज सावंत आहेत, म्हणजे जे आमचे महेश काढते दादा, नरेंद्र गोमारे, म्हणजे आमची पूर्ण टीम आहे. गणेश सत्रे असतील, त्याबरोबर विनोद बोर्डे आहेत, उद्योजक, नंतर क्रांतिशेठ चौधरी आहेत. म्हणजे अशी जी आमची पूर्ण टीम आहे
आमचे संबंध जवळ आहेत. म्हणजे प्रत्येकानं सांगितले आम्ही हे बक्षीस देऊ, आमच्या इथे बक्षीस देऊ. या सगळी बक्षीस आपण त्या माणसासाठी लावली होती. आणि मैदान घेत असताना अनेक अडचणी पण आल्या, परंतु काय आहे की एकदा घ्यायचं ठरलं तर घ्यायचं. त्यामध्ये कुठल्या किमती मागं नाही हटायचं, नाही का. बरं, आता तुमचं जर डोळं बघितले तर अजून पण तुमच्या डोळे म्हणजे ताण ताण आल्यासारखं त्याला लाल झाले डोळं. आपण किती दिवस झोपलो नाही तुम्ही? खरं तर गेले 4 झालं मी घरीच नाही 1% पण. आणि गेले मला वाटते रात्री मी झोपलो असेल थोडं, परंतु त्याच्या अगोदर मी 2 दिवसातलं 1 तास पण होत झोपलो. 2 दिवस जे होते 48 तास होते, 48 तासामध्ये मी 1 तास पण झोपलो. अर्धा तास तर सोडून द्या तुम्ही. तुम्ही फक्त तुम्हाला वाटते मैदान घेणं सोपं आहे. मैदान घेणं सोपं म्हणजे लग्न करणं सोपं आहे. मोरे सरकार म्हणतात लग्न करणं सोपं आहे पण बायको सांभाळणं लय अवघड आहे. तसं का मैदान घेणं सोपं आहे परंतु मैदानाचं निस्तारणं लय अवघड आहे. काय विषय नाही, खूप गोष्टी अवघड आहेत आणि त्याच्या मग खूप कष्ट आहे. दिसायला जरी एवढं सोपं असलं तर त्याच्या मग कष्ट लय खूप वाईट आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक नियोजन इथले होणं म्हणजे एवढ्या गोष्टी सोप्या नाहीत. परंतु काय अशी गोष्ट शक्य करायचं आपल्या पहिल्यापासून आवड आहे. आता काल दादा आलं तर काल दिवसभर विनायक दादा पण थांबलं होतं आणि दादा जी मला वाटते एक तर पेडगाव मैदानावर थांबतं. दादा स्वभाव असा आहे की पेडगाव मैदानाला दादा कुठं पण असलं तर येतं. आणि आता ही दुसरं मैदान दादाचं हक्काचं झालं की तिथं दादा कंटिन्यू म्हणजे काल पण दिवसभर होतं. दादाचंच मैदान आहे म्हणजे नाही का. आम्ही फक्त नावाला आहे, आम्ही आयोजन समिती फक्त नावालाच आहे. कारण की ही संकल्पना विनायक दादा देशमुखच्या आणि जयेश पाटलांचे, त्या संकल्पनेचं फक्त आम्ही ते चालवतोय. आणि दादा असा माणूस आहे की त्यांसारखा दिलदार माणूस म्हणजे पैसे भरपूर जाणार मी तुम्हाला मागं पण सांगितले, पण त्या माणसाची जे दानत आहे ना त्या माणसं एवढे कोणामध्ये नाही. आणि जिथे ते चांगलं कार्य असतं तिथे तो माणूस कधीच मागं हटत नाही. बरं, आता दादांचं झालं समजा किंवा आणि गुरुनाथ शेठ फडके काल दिवसभर होतं. मला वाटतं संदीप भाई दिवसभर होतं. शेवाळे आबा दिवसभर होते एक प्रकारे म्हणायला लागेल. आणि पैलवान होतं दिवसभर. म्हणजे जी मैदानावर बऱ्यापैकी सगळे जयेश दादा होतं. म्हणजे ही माणसं एकत्र आणायचं काम पण तुम्ही काल केलं. हो, 100%. म्हणजे संदीपबाई असतील, शेवाळ्याबा असतील, विलास पैलवान असतील, जयश्री आहेत आमचे, म्हणजे गुरुदादा आहेत, हे सगळे आपल्या एका शब्दावरती तर मैदानामध्ये उपस्थित आहे. आणि त्यांचं मनापासून आभार पण मानावं लागेल. कारण की त्यांनी त्यांचं एवढ्या आज मोठी माणसं असून आपल्यासाठी वेळ काढून मैदानाची शोभा वाढवली त्यांनी. आता 970 गाड्या आता अनेक लोक म्हणत असतील की 970 गाड्या म्हणजे भरपूर पैसे आपण कमवू. काय सांगशील विषय? आता काय हिशोब काढला तुम्हाला मागाशी सुद्धा हिशोब दाखवलाय. 2-3 लाख रुपयात आपण खिशातच घातलेले आहे ते मैदानाला. ते काय पैसा फारट नसतो. विषय काय आहे की पैशानं सगळ्या गोष्टी होत नाही त्या. म्हणजे आपल्याकडे किती पैसे आहेत ही गोष्ट लय मोठी नाही. आपण ती गोष्ट कशी करतोय आणि कुठल्या प्रकारे करतोय यात एक वेगळंच मजा असते. मैदान प्रत्येकजण घेतो पण आपण देण्याचा प्रयत्न करतो, आपण घ्यायचा प्रयत्न करत नाही. म्हणजे काय मी पण बैल मालक आहे, मला वाटते की आमच्या त्या सर्वसामान्य बैल मालकाला गुलाल मिळावा. बघा तुम्ही काल पण किती नंदी उजेडत आले, किती नवीन नवीन वासरू तुम्हाला बघायला मिळेल. जवळपास 66 म्हणजे थोडक्यात 33 आजच वासरं नवीन काल उदयास आली. बरं, आता मला सांगा, मला वाटतं बैलगाडी क्षेत्रातलं सगळं बैल तुमच्या ह्याच्यात पडलं म्हणजे 50 केसरीला. पण काही म्हणजे थोडक्यात म्हणायला लागलं की मथुर प्रेमीची इच्छा होती की बाबा तुम्ही मथुर पण आपला धावला पाहिजे होता. नाही, मला समजलं पण होतं संदीपाच्या माध्यमातून की बैल येणार आहे. तर त्यावेळेस आमचे जयश्री पाटील आहेत आणि गुरुनाथ फडके आहेत, ते म्हटले की आपण स्वागत करूया त्या बैलाचं. कारण की अखंड महाराष्ट्राच्या जीवावर त्या बैलानं नाव कोरलेलं आहे आणि एक वेगानं धावणारा तोच देखील नंदी. आणि जसं मुंबईमध्ये सोनार पडायला देव समजलं जातं तसं त्याच्यानंतर त्याच्यासारखं जर कार्य केलं असेल तर ते मथुरनं केलं असेल, नाही का. म्हणजे अतिशय प्रचंड स्पीडचा तो नंदी. आणि तो जरी आला असता तर त्यामध्ये आमचं अजून समाधान झालं असतं, अजून आमच्या मैदानाची शोभा वाढली असती, नाही का. पण अनेक लोकांना वाटतं की तुम्हाला थेट प्रश्न विचारतो की तुम्ही कुठेतरी मथुर प्रेमीची इच्छा आहे की बाबा तुम्ही त्या बैलाला ट्रोल करता.
नाही हो, कधी पण तुम्ही माझी कुठली बाईट बघा, आपण संघटनेशी एकनिष्ठ आहे. आपण संघटनेसाठी आपण म्हणजे संघटनेच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडतील त्याबद्दल मी बोलत असतो. तर माझे कुठले बोलागत बाबा की मी आज बाबा महत्त्वाला की मी आज त्यांचे मालक आहेत राहुल पाटील दादा आहेत, त्यांना कधी असं वाईट बोललो असं कधी दाखवायचं कोणी की बाबा ही माझी बाईट आहे की मी त्यांना बोललो, त्यांचं नाव घेऊन बोललो. परंतु काय होते, जे काय फॅन्स लोक आहेत ते असा गैरसमज करून देण्याचा प्रयत्न करतात. आता आमचे जय शेठ आहेत, गुरुनाथ शेठ फडके आहेत, म्हणजे त्यांच्या मनात पण त्यांच्याबद्दल कधी काय असा रागरोष नसतोय. परंतु जे फॅन्स आहेत, त्यांचे जे फॅन्स आहेत ते फॅन्स थोडंसं नाही का कमेंट वगैरे करतात. पण असं काय नसतंय बैलगाडी क्षेत्रामध्ये. आमच्यासाठी सर्वच नंदी सामान आहेत नाही का. मित्रांनो, अनेक कमेंट येते त्या आणि आज थेट विचारावं आपल्याला म्हटलं की बाबा तुम्ही प्रत्येक बैलाचं म्हणजे पळणाऱ्या बैलाला तुम्ही प्रत्येकाला एक चांगलं समजता. आणि मग मथुर तर मी तर म्हणतो मुंबईचं पब्लिकवर पळणार आता म्हणजे आता अजून पण तो तेवढ्याच गतीने पोहतोय. मला वाटते निमसोडला पण त्या दिवशी त्यांनी दाखवून दिलं. आणि सलग 4 वर्ष बिनजोड राहणारा बैल म्हणजे मथुर आहे. आणि महत्वाचं म्हणजे सलग 4 वर्ष बैल मुंबईमध्ये बिनजोडला बाहेरून पळाला म्हणजे चांगल्या प्रकारे. बर, आता मला सांगा, ज्यावेळेस असं कधी राहुलबाईचं तुमचं कधी बोलणं झालंय? नाही, त्यांचं कधी बोलणं होत नाही, म्हणजे त्यांच्याशी बोलायचा आपला कधी विषय येत नाही. परंतु मैदानामध्ये आल्यास त्यांचं नक्कीच आम्ही स्वागत केलं असतं. बर, म्हणजे तुम्हाला तुमचं म्हणणं होतं की बाबा राहुलबाई जरी मैदानावर आलं असतं तरी त्यांचं पण तुम्ही स्वागत केलं असतं. खरं तर काय आहे, यावर्षी मथुरचा आणि सोन्याचाच फेरा टाकत होता. कारण की जयश्री असतील त्यांनी देखील त्यांची पण बाईट आहे बघा तुम्ही की सोन्याने मथुरचा फेरा म्हणजे एकदा म्हणजे सर्व अखंड मराठीची होती की, पण त्याच्यावर पण जयश्री म्हणले की काढूया, काय अडचण नाही. परंतु आता सोन्याचं पण वय झाले नाही का, म्हणून तर आपण आरत परत कसं असते हळूहळू म्हणजे नाही का, पहिला जी सुट्टी असते बैलांची ती स्लो असते आणि पुढं जसं त्यांचे बैल जसं गरम होत जाईल तसं त्याचा त्यांचा पळ वाढत जातो नाही का. ती बैल पुढं कटबीट होत नाहीत, म्हणजे पब्लिकला घाबरत नाहीत नाही का, पब्लिक तुडवत जातात. त्याप्रमाणे म्हटलं की सोन्याला आता थोडासा नाही का स्लो पाळणारा बैल पाहिजे. कारण की एकदम स्पीडने जर बैल पळाला तर बैलाला उद्या काय झालं, कुठे इजा झाली तर नाही का, त्यानंतर परत आपल्यावर येणार ना की बाबा आयला तुम्ही पण रिस्क घेतली नाही. म्हणून रिस्क घेतली नाही. तर मागची मुलाखत बघा तुम्ही जयेश पटेल सोनारपाड्यांची की त्यांनी पण बोलले होते की आपण सोन्याने मथुर एकदा पळवूया. बरं, आता कालचं माहिती झालं एवढं गुरुनाथ शेठ सुद्धा दिवसभर होतं, काय म्हणणं आलं त्यांचं? कसं आहे, आम्ही आता एकच गोष्ट करतोय की म्हणजे आम्ही जोपर्यंत जिवंत आहे, आम्ही या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे, तर आपली एकच संकल्पना राहील की या सोनारपाड्यात सोन्याचं नाव आणि आमचे दैवत स्वर्गवासी पणशेठ आप्पा फडके यांचं नाव आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आम्ही त्यांचं नाव कधीच असं मिटू देणार नाही. एवढीच आमची संकल्पना आहे. यातनं आमचा वैयक्तिक कोणता स्वार्थ नाही, काय नाही. कारण की जयेश पाटील यांच्या सोन्यानं जो काळ गाजवला आणि त्यानंतर कुठंतरी बैल पळून झाल्यानंतर कुठंतरी त्या बैलाचं नाव थांबतं, परंतु ते नाव आम्हाला थांबून द्यायचं नाही. आमचे आप्पा आहेत या बैलगाडी क्षेत्राला, जर हे क्षेत्र कोणी उजेड आणलं असलं ना तर ते पणशेठ फडके आप्पा. तर त्या आप्पांचं नाव कधी आम्ही 10 सरकार आणि 50 फॅमिली असेल आम्ही ते नाव कधीच मिटू देणार नाही. म्हणजे आम्ही कोणत्याही किमतीवर अगदी तन मन धनाने जे काय गोष्ट करायला लागेल ना ती गोष्ट करू. आणि गुरुनाथ फडके पण असा माणूस आहे की कधीच आपल्याला मागं सर म्हणणार नाही कुठली गोष्ट करताना. आता गुरुनाथ शेठची बैल आहेत एकूण टोटल? त्यांच्याकडे 12-13 बैल आहेत. कारण की 12-13 बैल तुषार बावडे एकटा संभवतो, सगळं स्वतः हँडल करतो. म्हणजे बरं, किती बैल आता सध्याला टॉपला किती बैल आहेत त्यांची? 4-5 बैल आहेत त्यांच्याकडे आता टॉपला पण. बरं, अजून काय एखादी खरेदी घ्यायची डोक्यात आहे का तुमच्या कारण ज्यावेळेस खरेदी करायचा विषय येतो तेव्हा तुम्ही पुढे बघूया. आता कालच्याच अड्ड्यात 1-2 वासरं बघितले चांगले पाहिलेत, त्यातनं गुरुदादाला पण त्यातले 1-2 वासरं आवडलेत, त्यामुळं बघूया त्यातनं काय लागलं डोक्याला तर घ्यायचं. काय 6 पार्ट नसतो तिथं. बरं, आता आपण तुम्ही कितीपर्यंत बैल घेऊ शकता? आता काल तुम्ही मैदान बघितले, कालच्या मैदानात तुम्ही अंदाज लावा. आणि काय दाना भाऊ, विषय हा पैशात नसतो. कारण की कुठल्या नंदीला माहीत नसते की माझी आज किंमत
1 रुपया 2 रुपये 10 कोटी आहे 100 कोटी आहे, विषय हा पैसाच नसतो. नंदी हा नंदीच असतो आणि तो त्या मालकाच्या नावासाठी पण असतो. त्यामुळं पैशामध्ये माझ्याकडे तर कुठल्या म्हणजे नंदीची किंमत होऊ शकत नाही, कारण की पैसा हा गोष्ट नाही ना भाऊ. बैल आपण कुठलाही घेऊ शकतो, परंतु त्याची किंमत आपण पैशात का करू शकत नाही, तर का तर त्या नंदीला काय माहित आहे की माझी आज किंमत 100 कोटी रुपये 10 रुपये 20 रुपये, तो नंदी हा नंदीच असतो. कालचं जे मैदान झालं आप्पा, म्हणजे आता 3 वर्ष झालं, अजून ह्या पुढचं तुम्ही मैदान अजून चांगलंच घेचाल, परंतु कालच्या मैदानात कोटीतनं उलाढाल होईल असं मला वाटतंय. तुम्ही जरी मैदान जरी घेतलं तरी कालच्या मैदानात कितीतरी कोटीचा उलाढाल होऊ शकते. 100%. आणि अनेक वासराची किंमत, ज्या वासराची किंमत 3 लाख होती, ती काल फायनल राहिल्यानंतर त्याची किंमत 10 लाख झाली. आणि अनेक म्हणजे या गोष्टी झाल्या त्या कोटीतनं उलाढाल झाली. 100% कोटी उलाढाल झाले, कारण की भरपूर लोक पण आले होते. तसा विचार केला तर कोटी काय भरपूर म्हणजे पैसे काल उलाढाल झाले होते. आणि त्या पद्धतीचं आपण त्यांना आयोजन पण केलं होतं. म्हणजे एवढं चांगलं नियोजन करायचं कारण म्हणजे आपल्या मागे तेवढी टीमवर्क पण आपला चांगला आहे आणि आपल्याला भरपूर साथ आहे. म्हणजे आमचे नामदार जयकुमार गोरे भाऊ आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक कामं करतो. म्हणजे नाही का, म्हणजे आमचा इन्कम सोर्स पण ज्या काय गोष्टी ज्या वेळेस काय कमी पडतं त्यावेळेस भाऊ पण कधी आपल्या मागणं हटले नाहीत. त्यामुळं एक तुम्ही बघितलं कालच्या मैदानात, तर अनेक लोक होती की अनेक बडी माणसं पुढं उभं राहून बघत होती वासरं. सेमी बघत होतो तुम्ही, फायनल बघत होतो तुम्ही. अनेक बाकीचे युट्यूबर मला वाटते काय करत होतो मला माहित नाही, पण मी वैयक्तिक तुम्हाला सांगतो, आपण टीव्हीवर बसलो आणि बाकी कोण मुलाला तुम्ही म्हणला आप्पा धनाभाऊ तुम्ही मुलाला गेला नाही, परंतु मी फक्त कालच्या मैदानावर निरीक्षण करत होतो कोण काय करते. तर बडी माणसं पुढं सेमीला उभं राहिली होती, पण त्यांची वासर नव्हती, काय नव्हती, काय नक्की विषय काय असते, लोक थांबलेत म्हणजे संपले नसतात, कोणी थांबतो म्हणजे संपला नसतो. त्याच्या विचारा डोक्या म्हणजे एखादा बैल मालक बांधा बसलाय म्हणजे त्याने क्षेत्र सोडले असं नसते. तो 2 पावलं मागं सरलाय माझ्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग असते. तशा प्रकारे असते, माणसं पारख करत असतात आणि एखाद्याची पारख असते. म्हणजे एखाद्याने एखाद्या गोष्टीची पारख, एखाद्या वस्तूची पारख केली तर तो शोध असतो की त्याच्या डोक्याला कुठली वस्तू लागते, कुठला बैल लागतोय, कुठला खूण लागतोय, या पद्धतीचा माणसाचा अभ्यास चालू असतो. त्यामुळं आता खरेदी पंढरशेठ आप्पा, म्हणजे मी पण त्या माणसाला देवच मानतो पहिल्यापासून. एक माझं आप्पा तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणता ना की मी आज यूट्यूबर आहे किंवा आज मी मीडिया आहे म्हणून मी म्हणत नाही, पण मला सगळ्यात जर म्हणजे लहानपणापासून तर नाद लागला असेल तर पंढरशेठ फडके नाही. असं वाटायचं त्यांना भेटावं, बोलावं, मुलाखत घ्यावी. देखील तुम्हाला माहित नाही, 1-2 अड्डा होते, त्या अड्ड्यात नाही का फक्त शेठच्या हातात हात द्यासाठी असं लाईनला कधी उभं राहिलोय नाही का, फक्त जायचा हात द्यायचा. मला सांगा, त्या माणसानं शर्यत मोठी केली का तर मोठी केली. आणि म्हणजे असं आज वाटायचं काय जे काय बैलगाडी क्षेत्राला जे ग्लॅमर आहे ना ते त्याच माणसामुळे आहे. आणि त्या माणसानंतर तुम्हाला सांगतो, आपला सोनी असेल, बकासूर असेल, मथुर असेल, या बैलांमुळंच लक्ष आहे, ज्यांची सोनी त्या या बैलांमुळं भरपूर क्षेत्र पुढे गेलं. आपा माझं जास्त काय बोलणं झालं नाही, पण ज्यावेळेस घरनिकीचा राजा त्यांनी 87-88 लाखाच्या आसपास 98 लाख रुपये शेवट केले होते, 99 लाख रुपये केलं शेवट नंतर, त्यावेळेस तो बैल त्यांची इच्छा होती की तो बैल घ्यायचा, म्हणजे घरनिकीचा बैल घ्यायचा का तर घ्यायचाच. की तो बैल किती आपण म्हणलं सांग किती त्यांना तयार कर, त्यांना बैल तो विकाय तयार कर, मी अजून पैसे वाढवतो. म्हणजे 87-88 लाखाच्या आसपास माझ्यापाशी मागितलेला, नंतर त्यांनी परत घरनिकीच्या दादाच्या तिथं 99 लाखाला तो बैल मागितला. नाही त्यावेळेस तुम्हाला मी मागायला सांगले काय, त्यांच्यापाशी पैसा हा किंमत नाही, पैशाला त्यांच्यापाशी किंमत आहे बैलाला आणि या बैलगाडी क्षेत्रातील लोकांना. बर, आता किती जरी बारीक मोठा माणूस आला तर आज अशी ती लोक आहेत की बघा, म्हणजे त्यांना रिस्पेक्ट काय असतो ना तर त्यांच्याकडून शिकायचं. आणि त्यानंतर आप्पांच्या नंतर आप्पाच्या मागं बरंच नंतर भरपूर बैल घ्यायला लागली. मला सांगा, अनेक शेड आहेत आता बैलगाडी क्षेत्रात की जास्त किमतीची बैल घेणार कोण तुमच्या ह्याच्यात येतं? म्हणजे तसं विचार केला तर फडके फॅमिली नंतर तसं तर म्हणजे विचार केला तर तुम्हाला सांगतो, विनायक दादा आहेत, नंतर जय शेठ आहेत, सुभाताच्या मांगडे आहेत, शेवाळ्या आहेत, संदीप आहेत, मग अशी अनेक बैल आपल्यातली पण आहे ती, आपल्यात पण आहे. अण्णा शेठ गाडी घ्यायची, तुम्हाला सांगतो सागर शेठ कटरे, हे माणसं किती पैशाला कुठलाही बैल घेऊ शकतात.
म्हणजे म्हणजे त्यांनी सुरुवात केली ह्यांनी, परंतु ती सुरुवात म्हणजे कुठलीही गोष्ट ज्यावेळेस सुरुवात करते त्यावेळेस त्यानंतर त्या क्षेत्राला गती निर्माण होते. अनेक लोक, मी तेवढंच नाही ते अनेक लोक आहेत की ह्या बैलगाडी क्षेत्रात असे अनेक लोक आहेत मित्रांनो की किती पण किमतीचा बैल घेऊ शकते ती 100% घेऊ शकतात. आणि बैलगाडीला जर सुरुवात ग्लॅमर जर दिला असेल तर आप्पांनी काय म्हणतो आप्पांनी काय आहे की त्यावेळेस त्या माणसाचं फॅन फॉलोइंग एवढं होतं की त्यांना मानणारा वर्ग होता. तो मानणारा वर्ग म्हणजे पण जेव्हा आप्पा मैदान येणार म्हणले की माणसं दारी बिरी भिजवा सोडून आप्पाला बघा जायचे. म्हणजे आप्पांकडे कुठला बैल हे बघा घेतात मानला जात नव्हता त्यावेळेस. आणि काय होते बैल मालक माणसा आता करणार बाबा धनाजीचा बैल पोहतो तर धनाजीचा बैल पळा बघा जाते, मालकाला बघा जात नव्हते. पण पहिला असं होतं की पंढरीशेठ फडके अड्ड्यात आल्यात म्हणून जायचे अड्ड्यात. अजून पण आप्पा अनेक अशी लोक आहेत ती बरं का. आता आपले विनायक दादा असू दे, त्यांचा बैल आता सध्याला तुम्ही बघताय म्हणजे त्यांचा आता पडता काळ आहे. त्यांच्या बैलांना म्हणजे भरपूर गाजवले. आणि आप्पा बरे जर शर्यत करायचं जायचं म्हटलं तर मला वाटतं मुंबईत शर्यत जाऊन करायची तर विनायक दादा हितनं आता भरपूर जात असतील लोक, पण शितला माणूस मुंबईत जाऊन पंढरीशेठ फडके यांच्या विरोधात शर्यत केली त्यांनी भरपूर वेळा, पण दोस्तीत म्हणजे तो माणसाचा कसा आहे, मी बऱ्याच वेळा म्हणलोय की व्यक्तीशी विरोध नसावा, विरोध त्याच्या विचाराला असावा. म्हणजे या लोकांचा व्यक्तीची त्यांनी एकामेकावर कधी वाद केला नाही का. बाबा मुंबईतल्या पहिल्या शर्यती कसं चालायचं की आपण रोज जेव्हा एकत्र बसलो तर आज उद्या सकाळी तुमची शर्यत व्हायची, शर्यत झाल्यावर तुम्ही संध्याकाळी एकत्र जेवायचं, अशा शर्यती पाहिजे होत्या. पण आता त्या गोष्टी होत नाहीत, त्या गोष्टी शक्य नाहीत. कारण की आज मीडिया वगैरे याच्यामुळे प्रसिद्धी या त्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे अनेक वाद निर्माण झाले, अनेकांमध्ये अनेक गोष्टी घडल्या नाही का. आता दादांचं नाव, विनायक दादाचं नाव काय म्हणतो बरोबर तुम्हाला सांगतो. ज्याप्रमाणे विनायक दादाकडे पण अनेक लोक फोटो काढायची ती किंवा विनायक दादाला, म्हणजे विनायक दादा असा माणूस आहे की प्रत्येक माणसात लहान मुलाला सुद्धा किंमत देणारा, आवाजावर बोलणारा माणूस तर विनायक दादा. 100% मी तर आप्पांच्या नंतर, म्हणजे तुम्ही बाकी कोणी काय म्हणेल, पण आप्पांच्या नंतर जर मी सगळ्यात म्हणजे मानत असेल माणसाला तर विनायक दादाला. तुम्हाला ह्या विषयी तुमचं मत काय मला सांगा. 100%. कारण की आज एवढ्या अफाट संपत्ती असलेला माणूस आज एक सर्वसामान्य माणसासारखं राहणीमान त्यांचं आणि प्रत्येकाला रिस्पेक्ट देणे, प्रत्येकाला आपुलकीने विचारणं. आज माणसामध्ये हा माणूस फक्त जिवंत राहतो, म्हणजे जिवंत आहे तोपर्यंत त्या माणसाचं नाव राहतं. आम्ही मेल्यावर फक्त नाव माग असते, कोण कुठली संपत्ती घेऊन वर जात नाही. परंतु आज एवढी अफाट संपत्ती असलेला माणूस आज एवढा चांगला आहे, त्यांचे विचार असतील आणि एवढी त्यांची चांगली वागणूक असेल तर लोक का नाही मानणार. आणि बैल नाही सध्याला त्यांच्याकडे, म्हणजे बैल नाही, बैल आहे तरी पण चर्चा तेवढी आहे. बैल आता सध्याला बैल आहे, पण दादांचं म्हणणं काय माहिती आहे, ही बैल आहे ती ह्या लेवलला बैल नाही पाहिजे. बैल आता सुलतान तसं काय नाही की सुलतान सोन्या ही एकच बैल होऊन गेली, त्याच्यानंतर तशी बैल होणे पण नाही, त्याच्यापेक्षा वेगळा बैल पण तशी बैल होणे नाही. सोनार पाडा त्यावेळेस सोन्याचा बैल पाळला त्यावेळेस गाडी बांधणं काय होतं ती त्यावेळेस बघायचं. आता माणसानं नुसता असा कासरा टाकला तर माणूस 4 वेळा त्या दाव्यावर कुठं पाय देतो, गाडी खाली ओढतो, कसं करतो. म्हणजे आता ते फक्त देखावा आहे. त्याच गाडी बांधणं काय होतं ना त्या सोन्याच्या काळामध्ये बघायचं, असे टाईट गाड्या असायची नुसतं असं नाही का. आपण गिटारला एकच असतं ती, मग त्याला हे असते खन बांधणार अशी गाडी बांधायची, असं जोट्याला आवळून गाडी पाय देऊन गाडी बांधत होते माणसं त्या बैला. त्यावेळेस ती बैल पाळायची, म्हणजे त्यावेळेची बैल आणि आताची बैल लय फरक. आता बैला गाडी बांधली मालक दुसऱ्या दिवशी म्हणतो बैलाचं गाडी फुगली, छाती भरली हे ते. परंतु असं काय नाही, ती बैल तीच होती. म्हणजे आता अनेक बैल आहे ती, अनेक नदी चांगली पण पाहतात. असं नाही की आपण कुठल्या नदीला नाव ठेवतो, परंतु त्यांचा काळ जरी बंदीत गेला असला ना, म्हणजे आज मला सांगा सोन्याचा काळ बऱ्यापैकी काळ बंदीमध्ये केला. आज जर तो काळ बंदीमध्ये नसता केला ना तर आज सोन्या एवढा फॅन फॉलोइंग या राज्यात तर कुठल्या बैलात नसतं. बरं, आता मला सांगा आप्पा, अनेक लोक म्हणते ते आप्पाने, म्हणजे सगळे म्हणते नियोजनाचा बच्चा आहे, म्हणजे आपण तुमच्यावर टीका पण होती. त्या कालचं मैदान तुम्ही घेतलं, तुमच्या मैदान काय घेतलं, तुम्ही जे बोलताय ते तुम्ही काल करून दाखवलं. पण मला सांगा आत्ता सध्याला तुमच्या नजरेतली टॉपची वासरं सांगा मला. नाही, टॉपची वासरे म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्या लांगीतला कॅप्टन एक पोहतोय,
नंतर पुळकुडचा पाखरे पोहतोय कारण नंतर तो काल जो खोंड पारा 1 नंबर केला त्याचे पण तो एक खोंड चांगला पोहतोय. नंतर आपले समीर भायांचा पाखऱ्या तो कटप्पा काल सेमीला मार खाल्ला. आणि तो टाक मोकळ्यांचा एक खोंड पोहतोय बघा बॉस का काय तो पण चांगला खोंड पोहतोय. असे आहेत नजर आहे ते 4-5 खोंड. बरं म्हणजे असं काय नाही मित्रांनो बघा मला मी प्रश्न विचारायचं कारण काय अनेक लोक म्हणजे हे प्रश्नमध्येच होतं पण नियोजन काय असते आणि हे पण महत्त्वाचं कळलं पाहिजे. ज्याला काय नॉलेज नाही ते पण म्हणतोय नियोजनाचा बादशाह. पण नियोजन काय असतं हे आज मला सांगा काल सर्जाचं नियोजन तुम्ही केलं होतं नियोजन आपणच आणि नियोजन सक्सेस पण झालं. त्यातनं पण गाडी फायनलला कडे गेली आणि 3 नंबर केला गाडीनं. परंतु काय पाळणारे बैल आहेत. पाळणारे बैल कुठूनही पळत असतात त्याचा काही विषय नसतोय. आणि खास म्हणजे माझ्यासाठी काल एवढं मैदान होणं ही तर गोष्ट काळजी करत होती. मैदान पण चांगलं झालं. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल एका गोष्टीचं वाईट पण वाटलं आणि गोष्ट चांगली पण झाली की बकासूरनं मार खाला तिथं माझा जरा मूड हाफ झाला नाही का मैदानाला. म्हणजे हारजीत असते पण हारजीत असते पण काय मला वाटत होतं की आज सोन्याच्या नावात मैदान आहे आणि गुरु शिष्य आहेत की बकासूरनं काल कुठंतरी गुलाल म्हणजे घेतला मी आता गुलाल परंतु वाईट वाटलं. परंतु काय आहे की आज एका शब्दावरती मामाने आणि मोहिल शेटनं बैल त्यांनी निर्णय घेतला की बैल नाही पळवणार. काय अडचण येत तोपर्यंत नाही बैल पळवणार नाही का. परंतु आज एका शब्दावरती त्यांनी बैल मैदान आपले पाठवून दिला. तिथंच म्हणजे मी एवढा खुश झालो की नाही का मामा म्हणले की ठीक आहे बैल आपण पाठवतो करा नियोजन. काल पण नियोजन तसं मीच केलं होतं ना की बाबा तो कोण बघून मी घातलेला. परंतु आज त्यांनी एवढा मोठा बैल की आपल्या एका शब्दावरती पाठवला याच्यापेक्षा काय नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की या सोन्या 50-50 केसरी मैदानात बकासूरचे पाय जर लागले ना तरी माझ्यासाठी भरपूर आहेत. त्या बैलाचा आपण उपकार कधी विसरू शकत नाही. फक्त जे पाय लागले ना तो एक फेरा पाळला तरी माझ्यासाठी खूप काय. हारजीत असू द्या पण त्यानं गुलाल घेतला क्वार्टरचा होत्या मेघाचा घेऊ द्या पण गुलाल घेणं खूप महत्वाचं आहे. आपण मी काय म्हणतो पर गुलाल हे लय महत्वाची गोष्ट आहे. आणि लोकांना वाटत असली की गुलाल म्हणजे काय गुलाल बकासूरनं जेवढं 1 नंबर केलं तेवढं काय काहींची मैदान नाही ते आपण तुम्हाला नाही आज काय माहित आहे काय बकासूर हा न समजणारा विषय. त्याचं कोडं कोण सोडवू शकत नाही. त्याचं कोडं फक्त तो सोडवू शकतो. त्या मालकाला पण कधी त्या बैलाचं कोडं सुटलेलं नाही. त्यामुळं तो बैल कधी काय घडवल ना जाणार भाऊ हे अंदाजच नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीचा अंदाज असतो परंतु त्या नंदीचा अंदाजच नाही कोणाला येऊ पण शकत नाही. बरं मित्रांनो आपण किती पण विषय जर गप्पा मारल्या तर अशाच गप्पा चालू राहतील. आणि परंतु स्टोरेज पण बघितलं पाहिजे. मुलाखत खूप मोठी झाली आणि इथंच स्वल्पविराम काय म्हणते त्याला आपण जी काय असेल ती इथंच थांबवू. आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे की आमच्याकडून काही गोष्टी चुकल्या असतील मैदानामध्ये कोणाला वाईट शब्द गेले असतील म्हणजे काय असते आम्ही गडबडीमध्ये असताना एखादी गोष्ट कुठली आमच्याकडून कमी पडली असेल एखादा बाबतीचं नियोजन नसेल झालं तरी पण या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि ठामपणे आमची युवा संघटना काल जी ज्या महिनाभरात जी आज या सोन्या 50-50 केसरी माझ्या पाठीमागे जी उभी राहिली ना त्याच्यामुळेच हे मैदान मी आज एवढं मोठं घेऊ शकलो. खरं तर युवा संघटनेचं आणि पश्चिम महाराष्ट्र अखिल भारत संघटनेचं मी आवर्जून मनापासून आभार मानतो. ओके चला मित्रांनो धन्यवाद.